स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। संगमनेरच्या काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस। मंदिरात चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील 6 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात यश आलंय। आरोपीकडून 26,12,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। श्री महालक्ष्मी माता मंदिर काकडवाडी या ठिकाणी अज्ञात चोरट्याने मंदिराचा दरवाजा व गाभाऱ्याचं कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप, चांदीच्या टोपामधील सोन्याचं पान, मूर्तीच्या गळ्यातील 24,94,000 रुपयांच्या सोन्याचं मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने, किमतीचे दागिने चोरून नेले होते। पोलिसांनी गुन्ह्याचा तपासात घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दवंगे राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर याने त्याच्या साथीदारासह केल्याचं निष्पन्न झालं। पथकाने बातमीदारामार्फत सुयोग अशोक दवंगे यांची माहिती घेतली असता तो त्याचा साथीदार सचिन मंडले याच्या मध्यस्थीने गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळ्या रंगाची फोक्सवॅगन कंपनीची पोलो कारमधून संगमनेर येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। पथकाने तात्काळ लोणी ते कोलार जाणाऱ्या रोडवरील सापळा रचून थांबलेला असताना संशयित कार मिळून आल्यानं तिला थांबवून रोडच्या बाजूला घेत असताना कारमधून 3 इसम पळून जाऊ लागले। पथकातील काही अंमलदारांनी त्याचा पाठलाग करून त्यांना व कारमधील आणखीन 3 अशा एकूण 6 इसमांना ताब्यात घेतलंय। संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण 25 लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेले होते। घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API धाकराव आणि टीम काम करत होती। सर्व CCTV फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा सुयोग दवंगे व त्याच्या एकूण 4 साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे। त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे। साधारण 27-28 लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे।